अहिल्यानगरच्या बोगस जी.आर. संदर्भात आज खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वारगेट पोलीस स्थानकात जात तक्रार दाखल केली। 2 दिवसांपूर्वी याच बोगस जी.आर. संदर्भात सामाजिक कार्यकर्ते आणि आरटीआय कार्यकर्ते विजय कुमार यांनी ट्विट केलं होतं। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्ते आणि आरटीआय कार्यकर्ते विजय कुमार आहेत। सर, काय सांगाल, काय संदर्भाचं जे ट्विट जे तुम्ही केलं होतं अहिल्यानगरचा बोगस जी.आर.चा जो आहे तो मोठा सुस्वाट आणि मोठं प्रकरण जे आहे ते गाजलेलं आहे। हा जो शासन आदेश आहे तो शासनाने काढलेला नाही, कोणीतरी खाजगी माणसाने काहीतरी शासन आदेश तयार केला, तो अहिल्यानगरच्या PWDच्या कार्यालयात दिला, तिथं त्याच्यावर प्रक्रिया झाली, टेंडर काढण्यात आले, जवळपास 7 कोटीची टेंडर्स निघाली। त्यानंतर प्रत्यक्षात त्याचे पैसे काढताना अडचण आली की तो जी.आर. शोधाशोध झाली, तो जी.आर. नाहीच असं, म्हणजे जो जी.आर. ज्या अधिकाऱ्यांच्या नावाने निघालाय त्याच अधिकाऱ्यांनी सगळ्यांना कळवलं की असा काही शासन आदेश निघालेला नाही, तुम्ही याच्यावर कारवाई करा। माझं म्हणणं असं होतं की कारवाई हा नंतरचा बघा, इतर लोक करतील ते। ज्या अधिकाऱ्याने शासन आदेश काढला, जो अधिकारी म्हणतो की याच्यावर कारवाई करा, त्यानेच तर पहिल्यांदा FIR दाखल करायला पाहिजे, कारण त्याच्या हुद्द्याचा गैरवापर झालेला आहे। आणि हे ज्या पद्धतीने हे झालंय ती पद्धत बघता, कारण कुठल्या तरी XYZ लोकांच्या आणून दिलेल्या कागदावर अधिकारी विश्वास ठेवणार नाही, याचा अर्थ तो जो कोणी आणून दिलाय तो माहितगार आहे, नेहमीचा परिचित आहे, शासनाची कार्यपद्धती कशी असते त्याला माहिती आहे, कशा पद्धतीने जी.आर. आणायची आणि त्याचा गैरवापर करायचा याची त्याला पूर्ण माहिती आहे। त्याच्यामुळेच हे शासनाच्या अधिकाऱ्याचं पत्र गेले माझ्या माहितीप्रमाणे 5 एप्रिलला, की 14 एप्रिल अशी काहीतरी तारीख आहे, आणि अजूनही त्याच्यावर FIR नाही। याचा अर्थ आता असा आहे की बऱ्याच अधिकाऱ्यांना किंवा याच्याशी जे संबंधित आहेत त्यांना वाचवून काय करता येतील का हे बघायचा प्रयत्न असेल, परंतु या संदर्भामध्ये कडक कारवाई झाली पाहिजे। शासनाचा आदेश तयार करणं यासारखी दुसरी गंभीर गोष्ट नाही, परंतु अजूनही शासन याच्याकडे थंडपणाने बघतंय। आज जरी सुप्रिया सुळेंनी तक्रार केली असली तरी FIR इथं 0 FIR दाखल करून घेता आला असता, परंतु तोही करून घेतलेला नाही। याचा अर्थ सगळ्या बाजूने हे प्रकरण कसं दाबलं जाईल आणि मिटवलं जाईल याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे। याला आता सर्व या गलतान कारभाराला नक्की जबाबदार कोण आहे? जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होईल का? नाही होणार, कारण हे उघडकीला आलेलं एक प्रकरण आहे। ज्या अर्थी असं घडलंय त्या अर्थी असं यापूर्वी घडलेलं आहे, जे पचलं गेलंय आणि हेही पचेल या हिशोबाने त्यांनी केलं, पण दुर्दैवाने तो उघडकीला आला। आणि हे फक्त अहिल्यानगर हे आता उघडकीला आलेलं प्रकरण आहे। यापूर्वीचे जे शासन आदेश त्याच्यामध्ये वाक्यरचना वगैरे चुकीची असून त्याची अंमलबजावणी वेगळी केली जायची, तो हा प्रकार आणखी वेगळा। मंत्रिमंडळात ठराव मंजूर झालेले नसताना तो झालाय असं बसून निविदा प्रक्रिया राबवणे, तो आणखी एक वेगळा प्रकार आहे। मध्यंतरी आचारसंहितेच्या काळात 100-150 जी.आर. त्यांनी काढले, ते नंतर इलेक्शन कमिशन म्हणते की ते रद्द केले, पण ते खरंच रद्द केले का की त्याची अंमलबजावणी झाली आपल्याला काही माहिती नाही, या संदर्भात कोणी माहिती देत नाही। त्यामुळे हे फार मोठं रॅकेट आहे आणि शासनाने खरं तर अशा गोष्टीवर स्वतःहून दखल घेतली पाहिजे, परंतु तक्रारी होऊनही शासन दखल घेत नाही। याचा अर्थ याच्यावर वरिष्ठ पातळीवर मग ते मंत्री असतील, IAS अधिकारी असतील, असे अडकले असण्याची शक्यता आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।